आपण परवाच्या तासाला मुस्लिम लोकांचं भूविज्ञानाच्या विकासामध्ये असणारं योगदान अभ्यासत होतो. आणि हा अभ्यास करीत असताना अरब लोकांच्याकडे असणारे काही गुण आहेत. या गुणांचा फायदा हा प्रामुख्यानं भूविज्ञानाच्या विकासासाठी झाला असं आपण पाहिलेलं होतं. आणि हा अभ्यास करत असताना त्यांचे असणारे जे गुण आहेत ते जवळपास 5 घटक आपण गेल्या पिरियडला पाहिले. आणि त्यातला पहिला जो घटक आहे तो म्हणजे अरब लोकांचा स्वभाव, इस्लाम असणारा बंधुभाव. तिसरा घटक आपण पाहिला तो म्हणजे धार्मिक यात्रा करण्याची त्यांची इच्छा. चौथा घटक जो पाहिला तो अरबांचा असणारा व्यापाराची आवड. पाचवा घटक जो आपण पाहिलेला होता तो म्हणजे सागरी नौकाने समुद्रामार्गे ते कसा प्रकारे प्रवास करतात वगैरे. हे 5 घटक आपण गेल्या पिरियडला पाहिलेले होते. आता प्रामुख्यानं अरब लोकांचा असणारा जो 6वा आणि शेवटचा जो एक गुण आहे तो कोणता, तर अरबी साम्राज्य ज्या भूभागात निर्माण झाले तो प्रदेश बहुतांश ओसाड, निमओसाड हवामानाचा होता. आकाश स्वच्छ असे, व्यापाऱ्यांना रात्री किंवा सकाळी प्रवास करणे सोपे असे. यातून त्यांना खगोलशास्त्रीय निरीक्षण करता आले. इस्लाम पंचांग यामुळेच पूर्णपणे चंद्रकलेवर अवलंबून आहे. अरबी साम्राज्याचा अफाट विस्तारामुळे तेथे प्राकृतिक दृष्ट्या कमालीची विविधता होती. यातून त्या भूभागाची त्यांना योग्य ती भौगोलिक माहिती मिळत असे. यातून अरबांनी भूगोलशास्त्राच्या विकासात मौलिक भर घातली. आता प्रामुख्यानं परवाच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं की अरब लोकांना व्यापार करायला फार आवडत होतं. ही इतकी त्यांची आवड होती की त्या काळामध्ये ते असणारा त्यांचा जो एक सम्राट होता त्याचं नाव काय सांगितलं मी तुम्हाला की खलिफा उमर फास्की याने काय म्हटलेलं आहे की मृत्यूनंतर मला सर्वात आवडती जागा कुठली असेल तर व्यापार असेल किंवा मंडई असेल. की माझा पुनर्जन्म जर झाला तर त्या अशा एखाद्या व्यापाराच्या घरामध्ये व्हावा किंवा की ते घर हे मंडईशी निगडीत असेल म्हणजे व्यापाराशी निगडीत असेल. कुणी म्हटलेलं आहे, खलिफा उमर फास्की हा एक सम्राट होता. यावरून आपली एक गोष्ट लक्षात येते की त्या लोकांना व्यापाराची किती आवड होती. आणि हा असणारा व्यापार कसा होता तर अरब व्यापारी अनेक ठिकाणाहून आलेल्या विविध मालांचा व्यापार करीत होते. आणि यामध्ये कोणते घटक होते तर हिरे, माणके, सुवासिक तेले, मसाल्याचे पदार्थ, रेशीम कापड आणि घोडे इत्यादींचा व्यापार हा मोठ्या प्रमाणात ते एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात, एका देशातून दुसऱ्या देशात अशा प्रकारे करत होते. आता हे करत असताना प्रामुख्यानं जर आपण विचार केला तर त्यांचा असणारा हा जो गुण आहे कोणता की व्यापाराच्या दृष्टीनं प्रवास करणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. आणि यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांना भौगोलिक माहिती मिळत गेली. आता शेवटचा जो घटक आहे की प्राकृतिक रचनेचा अभ्यास त्यांचा झाला. कशामुळे झाला तर व्यापारामुळे झाला. अरबी साम्राज्याचा ज्या भूभागात निर्माण झाले बघा, अरबी साम्राज्य जे आहे ते अफाट होतं, प्रचंड विस्तृत अशा प्रदेशावरती हे मुस्लिम साम्राज्य पसरलेलं होतं. अरबी साम्राज्य ज्या भूभागात निर्माण झाले तो प्रदेश हा बहुतांशी ओसाड होता. अरबस्तान असेल, इराक, इराण, कुवेत हा जो प्रदेश आहे हा ओसाड आहे, वाळवंटी प्रदेश आहे. आणि त्यामुळं त्यांना जो प्रवास करावा लागायचा तो कधी करावा लागायचा तर एकतर व्यापाराच्या दृष्टीने ते रात्री किंवा सकाळी प्रवास करत होते. त्यातून त्यांना खगोलशास्त्राचं निरीक्षण करता आलं. आणि म्हणून इस्लाम पंचांग जे आहे, इस्लाम पंचांग हे पूर्णपणे चंद्रकलेवरती अवलंबून आहे. हिंदू पंचांग हे सौर वर्ष किंवा सौर पंचांग म्हणून आपण त्याला ओळखतो. तसं मुस्लिम पंचांग हे चांद्र पंचांग म्हणून ओळखलं जातं. चंद्राच्या असणाऱ्या ज्या कला आहेत यावरती त्यांनी असणारं त्यांचं पंचांग हे डेव्हलप केलेलं दिसून येतं. अरबी साम्राज्याच्या अफाट विस्तारामुळे तेथे प्राकृतिकदृष्ट्या कमालीची विविधता होती. यातून त्या भूभागाची त्यांना योग्य ती भौगोलिक माहिती मिळत असे. यातून
अरबांनी भूगोलशास्त्राच्या विकासात मौलिक भर घातली हे आपल्याला दिसून येतं. आता अरबांचा असणारं भौगोलिक कार्य अभ्यासत असताना अरबांनी भूगोलशास्त्राच्या प्राकृतिक, प्रादेशिक आणि गणिती शाखात विकासाचे कार्य केलेले आहे. त्याचबरोबर हवामानशास्त्र, सागरशास्त्र, भूरूपशास्त्र यातही त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. अरबांनी पृथ्वीचा आकार, पृथ्वीचा विस्तार, पृथ्वीचं क्षेत्रफळ इत्यादी बाबतीत संकल्पना ग्रीक लोकांच्याकडून घेतलेल्या दिसून येतात. सुरुवातीस पृथ्वीच्या विश्वकेंद्री कल्पनेवर त्यांचा विश्वास होता. त्यावेळी ज्ञात सप्तग्रह तिच्याभोवती फिरतात, त्या ग्रहांचे स्वतंत्र आकाश आहे अशी त्यांची कल्पना होती. त्यांच्या मते स्वर्ग 7 आहेत, त्यातील पृथ्वीला सर्वात जवळचा असलेला स्वर्ग हिरवा आहे अशी त्यांची कल्पना होती. खलिफा अल मामून यांनी पृथ्वीचा परीघ 20,160 मैल असल्याचे नमूद केले, तर अल बतुताने तो 27,000 मैल आहे असं सांगितलेलं होतं. आता त्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर अशा प्रकारच्या असणारे आकडे हे केवळ काल्पनिक आहेत. त्या काळामध्ये जरी गणितीचा वापर केला गेला असला तरीसुद्धा त्या ठिकाणी हा असणारा जो अभ्यास होता हा कसा होता तर मर्यादित स्वरूपात होता हे आपल्याला म्हणावं लागेल. एक मिनिट. हा अभ्यास हा मर्यादित होता असं आपल्याला म्हणावं लागतं. का म्हणावं लागतं तर प्रामुख्यानं हे असणारे जे अरब लोक आहेत यांचं असणारं हे जे पंचांग होतं हे पंचांग पूर्णपणे कशावरती आधारित होतं तर चांद्रकलेवरती होतं. चांद्रवर्ष असं आपण त्याला म्हणतो. आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारचे गणिती वापर करून पृथ्वीचा असणारा परीघ मोजण्याचं कामसुद्धा त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर हवामानाबद्दल अरब विचारांचे काही निष्कर्ष होते. त्यामध्ये किताबुल अशकल नावाचे जे एक हे होते, त्यांनी जगाचा पहिलाच हवामान नकाशा संग्रह अल बलाखी या नावानं प्रसिद्ध केलेला होता. तर अल माकडिसी यांनी जगाचे 14 हवामान विभाग पाडलेले होते. हे सगळ्या गोष्टी त्यांनी कशा डेव्हलप केल्या तर प्रामुख्यानं त्यांच्याकडे गुण होता कोणता तर मोठ्या प्रमाणात प्रवास करणं, व्यापाराच्या दृष्टीनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं. आणि यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांनी निरीक्षण केलं आणि त्यांचे जे अनुभव होते हे अनुभव त्यांनी लिहिलेले आपल्याला दिसून येतात. त्यांनी आणखीन काय काम केलं तर भूमिखंडे व महासागर याबद्दल प्रसिद्ध अरब भूगोलतज्ञ अल बिरुनी यांनी विस्तृत विवेचन केलेलं दिसून येतं. त्यांचा किताब अल हिंद नावाचं एक पुस्तक आहे. यामध्ये भारताचे विस्तृत विवेचन त्यांनी केलेलं आहे. इसवी सन 1013 मध्ये म्हणजे जवळपास 1000 वर्षापूर्वी त्यांनी प्रकाशित या ग्रंथात उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात आढळणारे गोल आकाराचे दगड हिमालयातून नद्यांनी वाहून आणले असावेत असे म्हटलेले होते. हिमालयाच्या पायथ्याशी गाळ मोठ्या आकाराचा तर पूर्वेकडे तो लहान आकाराचा आहे. विदारण कारकाच्या कार्याचे निरीक्षण इब्लासिना यांनी केलेलं दिसून येतं. त्यांच्या मते पर्वत उताराच्या नद्या सातत्याने घर्षण करतात, त्यामुळे कठीण खडकांचे भाग उंच राहतात. उंच पर्वत प्रदेशात प्राणी व वनस्पतींचे अवशेष आढळतात. अशा प्रकारचे एक निरीक्षण त्यांनी त्या काळामध्ये नोंदवलेलं दिसून येतं. त्यांनी हिमालयाचं ज्यावेळी निरीक्षण केलं प्रवासाच्या दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की उत्तर भारतामध्ये जे गोलगोल गुळगुळीत अशा प्रकारचे जे दगड दिसतात हे दगड कुठून तर आलेले आहेत आणि ते कुठून आलेत तर ते हिमालय पर्वतातून वाहत येणाऱ्या ज्या नद्या आहेत, गंगा नदी असेल, सिंधू नदी असेल, या नद्यांनी वाहून आणलेले जे गोटे आहेत, हिमालयातले जे दगड आहेत हे घर्षणामुळं प्रामुख्यानं त्यांना गोल आकार प्राप्त झालेला आहे असं त्यांचं मत होतं. प्रादेशिक भूगोलातील अरबांचे कार्य महत्त्वाचे आहे. ग्रीकांकडून अरबांनी तापमानावर आधारित पृथ्वीच्या विभागाची कल्पना स्वीकारली. उष्ण तापमानाचे उच्च कटिबंधीय 2 विभाग, गोठणाऱ्या पाण्याचे 2 ध्रुवीय विभाग व त्या दरम्यान साधारण असलेले 2 समशीतोष्ण विभाग अशा विभागामध्ये त्यांनी पृथ्वीची विभागणी केलेली आपल्याला दिसून येते.
अरबांच्या मते भूपृष्ठाचा 1/4 भूभाग जमिनीचा आहे, तर उरलेला जलमय आहे. मानवी वस्तीत अतिउच्च व अतिथंड हवामानाचे प्रदेश वर्ज्य केले जातात. त्यांनी असं निरीक्षण त्यांचं होतं की अतिशय उंच ठिकाणी जे थंड वातावरण असतं, बर्फाच्छादित प्रदेश असतो, या ठिकाणी मात्र त्यांनी काय म्हणतात की मानवी वसाहतीसाठी ते प्रदेश योग्य नाहीत. मुस्लिम लोकांनी आणखीन कशामध्ये योगदान केलं तर गणिती भूगोलामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी योगदान केलं. गणिती भूगोल टॉलेमीचे मूळ रेखावृत्त कल्पना अरबांनी स्थानिक वेळ व रेखावृत्त या बाबतीत स्वीकारलेली होती. टॉलेमीचे मूळ रेखावृत्त फॉर्च्युनेट बेटावरून जात असे, तर अबू मशार अरबस्तानमधून नेले. अबू मशाल नावाचे जे त्यांचे विचारवंत होते त्यांनी अरबस्तानमधून मूळ रेखावृत्त जातं असं किंवा घालवलेलं आपल्याला दिसून येतं. आपल्या देशातून मूळ रेखावृत्त नेण्याची ही कल्पना अरबांनी भारतीयाकडून घेतलेली होती. प्राचीन भारतीय उज्जैनचे रेखावृत्त मूळ रेखावृत्त मानित. अक्षवृत्तासाठी अरबांनी इरॅटोस्थेनिस व इतरांप्रमाणेच सूर्यस्थितीचा वापर केला. ग्रीकांच्या छायापद्धतीत इब्न युनुसने सुधारणा केलेली दिसून येते. अनेक विचारवंत त्यांच्यामध्ये होऊन गेले. त्यामध्ये प्रामुख्याने मी आता सांगितलं तुम्हाला की अबू मशार आणि दुसरा जो विचारवंत होता तो म्हणजे इब्न युनुस या विचारवंतांनी गणिती भूगोलाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर केलेला दिसून येतो. आता आणखीन कशामध्ये त्यांचं योगदान आहे तर प्रामुख्यानं सामाजिक भूगोल. सामाजिक भूगोलामध्ये अरब भूगोल तज्ज्ञांचे कार्य महत्त्वाचे आहे. इब्न खाल्दून, अल बतूनी आणि अल मसुदी, बघा हे जे 3 विचारवंत आहेत कोण कोण, इब्न खाल्दून, अल बतूनी आणि अल मसुदी यांनी मानवी जीवनावर वनस्पती आणि हवामान यांचा परिणाम विस्ताराने मांडलेला दिसून येतो. इब्न खालूदने समशीतोष्ण कटिबंध लोकांना राहण्यासाठी योग्य असल्याचे म्हटलेले आहे. निग्रो कृष्णवर्णीय आहेत कारण ते उष्ण कटिबंधात राहतात, तर थंड हवामानात राहणारे युरोपियन लोक श्वेतवर्णीय आहेत असे त्यांनी नमूद केले. उत्तर गोलार्धात लोकवस्ती पर्वताच्या दक्षिण उतारावर व पाण्याच्या स्रोताजवळ उभारतात असे त्यांनी सांगितले. आता हे जे 2-3 शास्त्रज्ञ होते किंवा विचारवंत होते कोण कोण, इब्न खालूदून, अल बतूनी, अल मसुदी, हे जे 3 त्यांचे विचारवंत होते मुस्लिम विचारवंत, त्यांनी काय सांगितलं तर प्रामुख्यानं मानवी जीवनावरती या काही नैसर्गिक पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामध्ये हवामान आणि तापमान हे 2 घटक महत्त्वाचे आहेत. हवामानाचा आणि तापमानाचा परिणाम हा मानवी जीवनावरती होतो. म्हणूनच पर्वताच्या पायथ्याला ज्या ठिकाणी नद्यांचे स्रोत आहेत त्या ठिकाणी मानवी वस्त्या ह्या निर्माण होतात आणि त्यांनी काही कटिबंधांची निर्मिती केली, उष्णकटिबंधीय, शीतकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंध. आणि याची माहिती सांगत असताना ते काय म्हणतात की प्रामुख्यानं उष्ण कटिबंधामध्ये आफ्रिका खंडात वगैरे राहणारे जे निग्रो लोक आहेत यांचा रंग जो काळा झालेला आहे, हा काळा होण्याचं पाठीमागचं कारण हे तापमान आहे. आणि श्वेत रंगाचे असणारे जे इंग्रज लोक आहेत त्यांचं पाठीमागं असणारे जे मुख्य नैसर्गिक कारण काय तर ते थंड हवामानात राहतात, म्हणून त्यांचा रंग हा श्वेत आहे असं त्यांनी सांगितलं. आता प्रसिद्ध अरब भूगोल तज्ज्ञांचा ज्यावेळी आपण अभ्यास करू, विचार करू, त्यावेळी आपल्याला काही गोष्टी दिसून येतात की पहिला जो आहे अरब तज्ज्ञ, भूगोल तज्ज्ञ, त्याचं नाव आहे अब्न हॉकल. दुसरा आहे अल मसुदी. त्यानंतर तिसरा आहे अल बिरुनी. त्यानंतर चौथा अल इद्रिसी. पाचवा इब्न बतूता. आणि 6वा जो आहे तो इब्न खाल्दून. हे आपण लेक्चरमध्ये ही नावं ऐकलेली आहेत. आता हे जे भूगोल तज्ज्ञ होऊन गेले, ह्या भूगोल तज्ज्ञांचा असणारं जे कार्य जर आपण विचारात घेतलं तर त्यांनी मोठ्या प्रमाणात भौगोलिक संकल्पना मांडलेल्या दिसून येतात.
त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे इब्न हॉकल. इब्न हॉकल हा जो भूगोलतज्ञ होऊन गेला, बगदादचा रहिवासी होता. इब्न हॉकलचा जन्म नासिबिन येथे झाला. त्याचे मूळ नाव मुहम्मद अब्दुल कासिम असे होते. लहानपणापासून त्याला प्रवासाची आवड होती. इसवी सन 913च्या मेमध्ये त्याने पायी जगाच्या प्रवासाला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिका, सहारा वाळवंट, इजिप्त, सिरिया, आर्मेनिया, अझरबैजान, इराण, तुर्कस्तान या देशांचा प्रवास केला. त्यावर आधारित ए बुक ऑफ रूट्स हा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे की जगाची लांबी रुंदी मी मोजू शकतो. या ग्रंथात मी पाहिलेल्या इस्लामी देशांचा वृत्तांत दिलेला आहे. अरब देशाशिवाय त्याने युरोपियन देशांचा भौगोलिक वृत्तांत दिलेला आहे. कास्पियन समुद्र, काळा समुद्र, उत्तर समुद्राचा वृत्तांत त्यांनी दिलेला आहे. युरोपाच्या पूर्वेस असणारे बेटांच्या स्वरूपात असावे. आफ्रिकेचा पूर्व किनारा आणखी पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे असे अंदाज त्यांनी त्या काळामध्ये सांगितलेले होते. तुर्की, खज्जर, तुराणी इत्यादी लोकांच्या जीवन पद्धतींचे वर्णनसुद्धा इब्न हॉकल यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. इब्न हॉकल यांनी जे पुस्तक लिहिलं कोणतं, ए बुक ऑफ रूट्स, ए बुक ऑफ रूट्समध्ये त्यांनी इत्यादी विवेचन केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा जो त्यांचा प्रसिद्ध असणारा जो भूगोलतज्ञ आहे तो म्हणजे अल बिरुनी. अल बिरुनीचे नाव अबू रोहान मुहम्मद असे होते. त्यांचा जन्म उझबेकिस्तानमध्ये झाला. तेथील राजपुत्रांनी अनेक विद्वानांना शिष्यवृत्ती देऊन विविध क्षेत्रातील अभ्यासासाठी प्रोत्साहित केले. अल बिरुनीला सुद्धा वैदक, गणित, भाषा, साहित्य, तत्त्वज्ञान आणि प्रवास यासाठी शिष्यवृत्ती दिलेली होती. बिरुनीचा विनोद स्वभाव, प्रगल्भ बुद्धिमत्ता, चिकित्सक दृष्टिकोन व प्रामाणिकपणा या वाखाणण्याजोग्या होत्या. त्यांचे प्रकांड पांडित्य आणि विज्ञानाच्या विविध क्षेत्रातील संशोधनामुळे 11व्या शतकाला अल बिरुनीनी एज ऑफ अल बिरुनी असे म्हटले जात होते. अल बिरुनी यांचा असणारे जे काही त्यांच्याकडे असणारे जे गुणधर्म होते की प्रामाणिक स्वभाव होता, अतिशय विनोदी बुद्धी होती, त्यांचे असणारे दृष्टिकोन हा चिकित्सक होता. ह्या गोष्टी वाखाणण्याजोग्या होत्या आणि म्हणून त्यांचे प्रकांड पांडित्य पाहून त्या काळामध्ये तिथं असणारे जे राजपुत्र होते या राजपुत्रांनी त्यांना काही पैशाच्या स्वरूपात एक रक्कम त्यांना दिली आणि त्यांना सांगितले की तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रवास करा, विविध क्षेत्रांचा अभ्यास करा, तिथं असणारं गणित, तिथं असणारी भाषा, तुम्हाला आवडत असलेलं वैद्यकशास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी गोष्टींचं ज्ञान तुम्ही आत्मसात करा आणि त्याचा वापर आपल्याला धर्मप्रसारासाठी करता येईल. अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी तेथील राजांनी किंवा राजपुत्रांनी त्यांना प्रोत्साहित केलं. आणि तो जो काळ होता तो म्हणजे सर्वसाधारणपणे 11वं शतक. या 11व्या शतकामध्ये अल बिरुनी यांनी इतकं मोठं काम केलं की ते एज ऑफ अल बिरुनी म्हणून या 11व्या शतकाला ते ओळखत होते. आता बिरुनी या पर्शियन शब्दाचा अर्थ परदेशी असा होतो. यावरून तो तेथे परदेशातून आला असावा. याकूद या प्रसिद्ध इतिहासकाराच्या मतानुसार बिरुनी म्हणजे नगराबाहेरील किंवा ग्रामीण भागात राहणारा असा होतो. आता प्रामुख्यानं ज्ञान मिळवण्यासाठी अल बिरुनी यांनी फार कष्ट घेतले. त्याने ग्रीक ग्रंथांचा अभ्यास केला, अरबीतील भाषांतरावरून केला. त्याला तुर्की, पर्शियन, रोमन, सिरियाक इत्यादी भाषा येत होत्या. वयाच्या 45व्या वर्षी तो संस्कृत शिकला. खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी त्याने मुलतान, पेशावर, गझनी, काबूल या शहरात वास्तव्य केले. इसवी सन 1039मध्ये तो मरण पावला. आता त्यांचं असणारं जे ज्ञान आहे हे ज्ञान हे प्रचंड किंवा प्रगल्भ बुद्धिमत्तेचं असलेलं, प्रकांड पांडित्य असलेलं आपल्याला दिसून येतं. अल बिरुनींनी विविध विषयावरील अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांच्या प्रमुख ग्रंथांमध्ये प्रामुख्यानं
पातंजलीच्या संस्कृत ग्रंथाचे अरेबीकरण भाषांतर आहे. सगळ्यात मोठं काम त्यांनी जर काय केलं असेल तर हिंदू धर्मामध्ये असणारे जे पातंजली नावाचे जे ऋषी होते या पातंजलींच्या लिहिलेले जे संस्कृत ग्रंथ आहेत या संस्कृत ग्रंथांचं रूपांतर हे अरबी भाषेमध्ये त्यांनी केलं. किताब अल हिंद नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं. अल कायुम अल मसुदी नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलं. अथर अल बगिया, तसेच तारीख अल हिंद, त्यानंतर किताब अल जमाकीर आणि किताब अल सय्यदना इत्यादी 27 जवळपास त्यांनी ग्रंथ मोठ्या प्रमाणात लिहिले. 4 नकाशाशास्त्रावरती त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. हवामानशास्त्रावरती त्यांचं लिखाण आहे. तर अशा प्रकारे प्रचंड पांडित्य असलेला हा जो शास्त्रज्ञ होता अल बिरुनी, मुस्लिम शास्त्रज्ञ, याचा मृत्यू हा मागाशी मी तुम्हाला सांगितले की सर्वसाधारणपणे 1039 मध्ये झाला. 1039 मध्ये झाला आणि 11वं शतक हे त्यांच्या नावानं त्या काळामध्ये ओळखलं जात होतं. एज ऑफ अल बिरुनी म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. एज ऑफ अल बिरुनी. आणि त्या काळामध्ये तिथं असणारे जे मुस्लिम राजे होते आणि या राजांच्या राजपुत्रांनी मोठ्या प्रमाणात त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित केलं. ठीक आहे, उरलेला भाग आपण पुढच्या तासाला कंटिन्यू करू. थँक्यू.